नावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच 40+ क्रिकेटर किरण खानावकर यांचं आगमन इथे झालेलं आहे। या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। या माऊलींचा सन्मान इथे केला जाईल। सन्मान करण्यासाठी आम्ही अक्षय पाडेकर यांना इथे आमंत्रित करतो। अक्षय या, अक्षय पाडेकर यांच्या शुभ हस्ते विलासबुवा म्हात्रे आणि यांचा सन्मान इथे केला जाईल। या विलासा वारकरी सम्राटातील एक अनन्य व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध पकवत वादक आहेत। मग कीर्तन क्षेत्रामध्ये वारकरी सम्राट त्यांचा खूप मोठं योगदान असतं। मग आमचे वारकरी सम्राटाचा कोणताही कार्यक्रम असो तिथे एक वादकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो। त्यांचा हेतूची सन्मान अक्षय दशरथ पाडेकर यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जात आहे। त्यानंतर कृष्णाबुवा भागवतिया आपला सन्मान केला जाईल। नरेश सोनवणे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करावं। कृष्णा भागवत वारकरी सम्राटातील एक अनन्य व्यक्तिमत्व, अजय दादा पवार 100 किंगमेकर वावंजय यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। अजय दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। कृष्णा भागवत यांना मी ते पाहतो करत त्याने वारकरी सम्राटातील एक अनन्य व्यक्तिमत्व, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जात आहे। चला मैदानामध्ये शतरक्ष रचना त्वरित करून घ्यायची आहे। मच्छिंद्र पाटील वेल नाही आपल्याकडे, तर मच्छिंद्र पाटील लगेच शतरक्ष रचना त्वरित करून घ्यावी। रांजणपाडा 40+ मैदानामध्ये दाखल व्हावी। सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। बलिराम पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। हो टू आमचे मित्र प्रदीप भुईर सर यांच्याकडे बोलूया। धन्यवाद महागुरु। हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेला सर्व तमाम क्रीडारसिक मायबा प्रेक्षक, त्याचप्रमाणे या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतोय। जी मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। तोंडरे 40+ त्यांच्या विरोधामध्ये राजनपाडा 40+ या संघादरम्यान ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। 4 षटकांची लढत असणार आहे। दुसऱ्या फेरीतील ही मॅच आपण पाहतोय। मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघाने चांगला या ठिकाणी खेळ करून दाखवला। ज्या तोंडरे संघाने 72 धावांचा पाठलाग सहजरित्या पूर्ण केला, त्यानंतर मात्र पाहिलं तर या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर आयोजक माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर आणि त्यांच्या समेत त्यांचे आपण इथे पाहतो आपले डेरिवली गावातील भाजे परिवार भांजा रमाकांत शेठ पाटील आणि मधुकर शेठ पाटील डेरिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे। या स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार सन्माननीय सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील यांच्या वतीने आणि आमचे दिनेश शेठ पाडेकर माजी सरपंच चिंद्रान सन्माननीय नरेश शेठ सोनावणे आणि आमचे केपी यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। बघा या स्पर्धेकरता मधुकर शेठ पाटील डेरिवली आणि त्याचबरोबर रमाकांत शेठ पाटील यांचा व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर आमच्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघाच्या वतीने त्यांचा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। तर आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। तर डेरिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शेतकरी डेरिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत। त्यानंतर लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष आहे रमाकांत शेठ पाटील डेरिवली व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात। तुमचं स्वागत। अशोक दादा मुंबईकर माजी उपसरपंच चिंद्रण, आपलेही आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये सरसे स्वागत आहे। तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या तोंडरे संघाने 40+ संघानं नाणेफेक जिंकला तर निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा फलंसाठी या ठिकाणी पाचारण केलंय ते म्हणजेच राजनपाडा या संघाला। तर आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत मोखल आणि दयानंद म्हात्रे हे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। खेळपट्टीवरती षटक क्रमांक पहिलं विश्वास पाटील एक लेजंड क्रिकेटर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो। चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय, फलंदाजाच्या बॅटमधून चौकार। सुरुवात चांगली केली या ठिकाणी आपण पाहिलं चौकाराने अकाउंट ओपन केलं गेलं। ज्या विश्वास पाटीलवरती हल्ला चरवायला सुरुवात झाली, मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिलं P1चं षटक आहे। विश्वास पाटीलकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, ज्याने बरेच मैदाने आपल्या
गोलंदाजी असते की फलंदाच्या जोरावरती गाजवून सोडलीत असा फलंदाज. नटराज टाईप खेळण्याला फटका. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू सिंगल कम्प्लीट. दुसऱ्या धावेला पलटले गेले आणि सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले देखील फलंदाज. काय या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो या दोन बॅटर्सच्या दरम्यान. धावसंख्या मात्र 2 पुढे सरसले. 6 धावा धावफलकावरती. या तोंडरे संघाने मागच्या पहिल्या सामन्यामध्ये 73 धावांचा पाठलाग सहजरित्या केलं आणि खऱ्या अर्थाने रांजणपाडा संघाने देखील त्या 63 धावांचा पाठलाग सहजरित्या पार केले. म्हणजे दोन्ही या बलाढ्य संघामध्ये ही लढत पाहायला मिळतोय. ओ हो क्या बात आहे. सूर मारला खऱ्या अर्थाने. कॉट द बिहाइंड. झेल पकडला गेला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. झेल पकडला. सूर मारला आणि झेल पकडला गेला. क्षेत्ररक्षकाला माहिती होते हा किती महत्वाचा झेल आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी 40+ खेळाडू मात्र एखाद्या 18 ते 19 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं मात्र या ठिकाणी फिटनेस आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धक्का क्रमांक पहिला मिळाला आहे जो खऱ्या अर्थाने सूर्यकांत मोकल त्याच्या बॅटमधून जर पाहिल्या चौकार आणि दुहेरी एकूण 6 धावा. त्यांनी 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळालं. तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शेखर, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली. शेखर पाटील षटक क्रमांक 3 या क्रमांकावरती आलंय. मात्र विश्वास पाटील ने कमबॅक केले. आपल्याकडे असलेली तर विश्वास दाखवलाय. विश्वास या गोलंदाजाने P1चं पहिलं षटक. 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर. एक आपण पाहिला लॉंग ऑफ मध्ये तर एक मात्र डीप मिड विकेट मध्ये तैनात ठेवलंय. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी ऑन क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता मात्र डॉट चेंडूची सांगाता झाले आणि या ठिकाणी कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न विश्वास पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावले. ज्या पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या होत्या मात्र धावा या ठिकाणी रोखल्या गेल्या. एक चांगला नक्कीच या ठिकाणी बिग बॅटल या 2 संघामध्ये एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पुरलेला चेंडू स्विचिटचा फटका अगदी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चेंडू देखील चांगला होता मात्र फटका देखील जर पाहिला ना एक चांगल्या दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या मध्ये सुशीटचा फटका खेळला गेला. चौकार आलाय जर पाहिला बॅकवर्ड डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. धावसंख्या मात्र आपण पाहिला तर 10 धावा धपळकावरती राहिलेत आतापर्यंत. अकोट्याबद्दल चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता त्या ठिकाणी सिलिमिडॉमध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं. चेंडूला अडवलं गेलं तत्पर फेकी होईल तिथपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मोठे फटके देखील घेत आहेत आणि सिंगल डबल देखील ज्या धावा येतील त्या संघासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ना तेच या ठिकाणी या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव जमा केली जाते धपळकावरती. 11 धावा धपळकावरती राहिल्यात. षटक क्रमांक आपण पहिला या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं मात्र संपलं. पहिल्या षटकाचा आपण खेळ या ठिकाणी पाहिला तर 11 धावा धपळकती. एक फलंदाज मात्र बाद झालाय जो सूर्यकांत मोकल हा मात्र माघारे परतलाय. षटक क्रमांक 2 गोलच्या ट्रॅकवर मच्छिंद्र पाटील या गोलंदाजाला 5 रन गेले. या ठिकाणी टाइम सेट केलाय. आपलं लक्ष असू द्या. तोंडरे संघ आपणास विनंती करतोय या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. जास्त आपण चर्चा करू नका आपणास विनंती करतोय. पॉवर प्ले दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यामध्ये ओके 4 षटकांची ही मॅच आहे. मध्ये P1चं पहिलं षटक संपलं. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. ऑन क्षेत्राचा विचार केला तर मात्र लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. डीप स्क्वेअरमध्ये तर डीप मिड विकेट डीप मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलच्या ट्रॅकवर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सज्ज झालंय गोलंदाज मच्छिंद्र
पाटील हा फलंदाज. राईट मोर द विकेट. वेगवान चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. ओ या ठिकाणी मात्र काय घडलंय पहा. चेंडू मात्र हातातून निसटलं गेलं. झेल मात्र हातातून सुटलं गेलं. या ठिकाणी मात्र जर विचार केला तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कॅचेस विन द मॅचेस. या झेल तुम्हाला असे पकडावे लागतील. सोप्पा झेल होता मात्र अवघड होऊन गेला. मात्र सोप्पा झेल कधी कधी बराचसा जिव्हाळा आपल्याला लागून जातो. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. त्या क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक आहे. मात्र या ठिकाणी पहा अवघड झेल होता तो मात्र सोप्प केला आणि या ठिकाणी फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. विश्वास पाटील या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल पकडला गेला. धावसंख्याचा विचार केला धावा मात्र धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 4 षटकांची लढत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ही दुसरं मॅच म्हणजेच विनर विरुद्ध विनर ही मॅच पाहायला मिळतोय. रंजनपाडा 40+ आणि तोंडरे 40+ या संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळतोय. एक चांगलं स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन यांच्या माध्यमातून. तर मी विनंती करतोय पुढील मॅच असणार आहे वाऊंचे 40+ आणि बेलवली 40+ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपलं लक्ष असू द्या. वाऊंचे 40+ मध्यांतरामध्ये आपल्याला या ठिकाणी नाणेफेकीचा गोल करायचा आहे. 4थ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं संदीप तर इथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार रायगड जिल्हा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या समेत सरपंच एकनाथ पाटील साहेब आणि बाबूशेठ मुंबईकर अर्थात एकनाथ शेठ मुंबईकर या त्रिवेणी संगमचं स्वागत आहे. तर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे हेतूचे मान सन्मान करण्यात येतोय. षटक क्रमांक आपण जर पाहिला दुसरा मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी नंतर मात्र विकेट प्राप्त केली गेली. चला क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा प्लीज आपणास विनंती करतोय. जास्त वेळ विलंब घेऊ नका. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रथम ओव्हर द विकेट या ठिकाणी सज्ज झाले. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मच्छिंद्र पाटील. मोठा फटका खेळायचा होता. आपण जर पाहिलं पॉईंट क्षेत्रामध्ये मात्र फटक्याचा या चेंडूचा विचार केला फलंदाजा अगदी बॅटच्या रडारामध्ये चेंडू आला नाही. सिंगल तर मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसली आहे. 14 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. क्षेत्ररक्षक व्यूहरचना जर पाहिली तर ऑफ क्षेत्रामध्ये तर गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या अतिरिक्त पुढे सरसली. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 1 ने पुढे सर 15 धावा दापाळमध्ये पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विश्वास पाटील. चेंडूची फेकी मात्र चांगली राहिली. अचूक टप्पे मात्र या ठिकाणी कोणतीही धाव मात्र या ठिकाणी घेतली नाही. सिंगल वरती थांबले गेली. एक क्षेत्ररक्षण पाहिला तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 4 षटकांची लढत. हे दोन्ही संघ मातबर संघात कारण मोठ्या धावसंख्येचा त्यांनी पल्ला सहजरित्या पार केलाय. म्हणजे या मॅचमध्ये बरंचसं काही आपल्याला मनोरंजन होताना पाहायला मिळणार आहे. अगदी तुळशीची काटेकी टक्कर नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. राईट ओव्हर द ट्रॅकवर सज्ज झाला. आकोट्याबद्दल चेंडू या ठिकाणी मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला. क्षेत्ररक्षकाला मात्र या ठिकाणी उलकावणी दिली. चेंडू मात्र 1 बाउंस सीमा पार आलाय. चौकार.
धावपळकडे पाहतो क्रमांक दुसरा चालू आहे. हे चांगली कामगिरी या ठिकाणी होत असताना मात्र आपण पाहिलं तेवढी चांगली फटकेबाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर पाणी घेऊन जायचं आहे आपण प्लीज. या पूर्वार्ध संपल्यानंतर नडबेकीचा गोल होणार आहे. वाऊंजी 40+ आणि त्याच्या विरोधामध्ये बेलवली 40+ यांच्यामध्ये नडबेकीचा गोल होणार आहे पूर्वार्ध संपल्यानंतर. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. जे आपण पाहतो या ठिकाणी रोशन साई स्पोर्ट्स आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आमदार चषक 2025 एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय आज. या स्पर्धेची या 5वी रजनी आहे आणि 5व्या रजनीमध्ये जर आपण पाहिलं 40+ चे खेळाडू या ठिकाणी हे मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाऊंजे 40+ नंतर आपण बेलोली 40+, त्यानंतर मॅच असणार आहे नावडे 40+ आणि रोडपाली 40+. तर यानंतरची लढत असेल बघा चॅलेंजर 11 क्रिकेट संघ 40+ बेलवली विपक्ष श्रीमलंग स्पोर्ट्स 52 क्रिकेट संघ. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. क्रिकेटचा आनंद घेत असताना आजचे आमचे प्रमुख पाहुणे मधुकर शेठ पाटील माजी सरपंच डेरिवली त्यांच्या समवेत लाल ब्रिगेड संघटनेचे तालुका अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष इथे आपण पाहतो रमाकांत पाटील. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेब, चिंद्रंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथ पाटील साहेब, माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर आणि नरेश सोनावणे इथे आमच्या समवेत आहेत. अशोकदादा मुंबईकर आणि केपी पाटील. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील, फलंदाज बाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाज मात्र पास झालाय. मागच्या मॅचचा हिरो खरे अर्थी गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली राहिलेली आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलं पृथ्वीकरण नक्कीच या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज सुभाष पाटीलच्या माध्यमातून डीजे आदू. बोला जय. हॅलो धन्यवाद या ठिकाणी. तर सन्माननीय रायगड जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 2 लाख रुपयाचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य लाभलंय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर यांच्या माध्यमातून एक खूप मोठं आर्थिक सहाय्य लाभलंय आणि या आर्थिक सहाय्याची गरज असते आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने केलेला फटका या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज. लेटकट करण्याचा प्रयत्न राहिलाय. कव्हर पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडूचा पाठलाग थांबवण्याचा चालू असताना मात्र चेंडू सीमा पार आलाय. चौकार. सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेब भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 2 लाख रुपये देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच जरा तुर्तास धावपळकावरती नजरला टाकली तर मात्र धावा आपण पहिल्या धावपळकावरती 31 31 धावा धावपळकावरती. हो सुंदर या ठिकाणी के झेल पकडला गेला. स्वतः गोलंदाज या ठिकाणी पाहिला मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र या ठिकाणी मोठा फटका आपण पाहिला चेंडूवरती आला नाही. चेंडू या बॅट फळीवरती फलंदाज मात्र पास झाला. डीजे
प्रशांत दादा आमचा एक नंबर, प्रशांत दादा आमचा एक नंबर, प्रशांत दादा आमचा एक नंबर, प्रशांत. धन्यवाद डीजे. तर मात्र सुभाष पाटीलने या ठिकाणी पुन्हा कमबॅक केलंय. आधी आपण पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, मात्र 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या होत्या आणि मात्र चौथ्या चेंडूवरती विकेट प्राप्त गेली. धावसंख्या कमी करण्यात त्यांनी रोखण्याचा प्रयत्न राहिला. विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केली गेली. धावसंख्या जर पहिली धावपळखावरती 31 धावा पाहायला मिळतात. राजनपाडा 40+ संघाच्या धावपळखावरती जर पाहिल्या तर मात्र या 30 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुभाष पाटील सज्ज होत आहेत. लॉफ्टेड फटका खेळल्या ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत विश्वास पाटील या ठिकाणी. चेंडू अडवलं गेलं, पेकी देखील चांगले राहिले आणि सिंगलच मात्र एकेरी व धावीवरती या ठिकाणी समाधान मानले. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाज सुभाष पाटीलच्या माध्यमातून वाऊंचे 40+ आणि बेलोली 40+ आपण सज्ज राहायचं आहे. ओहो, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, मात्र या ठिकाणी चेंडूने अंतर गाठलंय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू बाईच्या स्वरूपात आलाय, चौकार. रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. सन्मानित शिवाजीराव दुर्गे साहेब यांच्या वतीने 25,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. सन्मानित सरपंच एकनाथ पाटील साहेबांच्या वतीने 25,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्रण 10,000 रुपये. अनंता महादेव कडू माजी उपसरपंच चिंद्रण 10,000 रुपये. एकनाथ चंद्रकांत मुंबईकर यांच्या वतीने 10,000 रुपये आणि नरेश सोनवणे साहेब यांच्या वतीने स्पर्धेकरता 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. दिनेश शेठ पाडेकर माजी सरपंच चिंद्रण यांच्या वतीने 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. मी विनंती करते सन्मान्य अनिल पाटील उर्फ खंडबाई, आपण कुठे असाल तर प्लीज या मुख्य चलो या व्यासपीठावर. खानबाई याच्या आपण अनिल पाटील आणि त्यांच्या समवेत गंगाराम पाटील आपण यावं व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. नक्कीच महागुरु या ठिकाणी जर पाहिलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे हात हे घ्यावे. या ठिकाणी पहा आर्थिक सहाय्य ओघ चालू आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं चिंद्रन या गावामध्ये ही क्रिकेटची रजनी आपण पाहतोय. म्हणजे ट्रॅकवर सजला गोलंदाज राईट मोर द विकेटने मोठा फटका करण्याचा प्रयत्न राहिला. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेला पलटले होते, मात्र पुन्हा रिटर्न पॉपिंग प्रीज मध्ये या ठिकाणी सुरक्षित पोहोचले. धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावा आपण पहिल्या षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडू सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 38 धावा 37 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी आपण जर पाहिलं 3 षटकामध्ये 12च्या सरळ धावा जमवल्या होत्या. या षटकामध्ये किती धावा जमवणार? अकोटा बेता चेंडू मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. समालोचन कक्षाला मानवंदना, चेंडू सीमा पार येतोय, उथुंग असा षटकार. तर मी विनंती करतोय वाऊंजे 40+ संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. कमबॅक केले गोलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या जर पहिली धावपळकावरती तर मात्र 43 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. डेथवर स्पेशली शेवटचं षटक गुडलाईन्स पुढला चेंडूला आदळलं गेलं. पॉईंट क्षेत्रामध्ये कट केलंय, मात्र या ठिकाणी पहा चेंडू अंतर कापतोय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार.
47वा धावपळकावरती. आता मात्र धावा यायला लागले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं लॉंग स्टॉप क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला बाईच्या स्वरूपामध्ये ना, तिथून मात्र धावा यायला लागल्या. आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं आमचा समालोचनाचा पाठीचा कणा आशिष म्हात्रे खरड यांच्या माध्यमातून अगदी चांगली या ठिकाणी स्कोररची भूमिका आपल्या हातामध्ये एक लॅपटॉप घेऊन बसलेत आणि चांगला स्कोररचं या ठिकाणी काम निभावत आहेत. ऑन क्षेत्रामध्ये पटका एक जे केल्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विश्वास पाटील आहेत. चेंडू या ठिकाणी फेकी करपर्यंत तत्पर मात्र या ठिकाणी पाहिलं तर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावांची या ठिकाणी जगदोजहद चालू आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येची जी पूर्तता या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळतात. कारण तोंडरे संघासमोर आता मात्र या धावा आपल्याला बनवायच्या आहेत. तर मात्र खऱ्या अर्थाने जेवढी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. जोरदार अपील देखील राहिला होता मात्र तटस्थ पंचांच्या मधून निर्णय या ठिकाणी आलाय. 4 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्ध मात्र संपला. धावसंख्या जर पहिली धावपळकावरती 49 धावा धावपळते पाहायला मिळतात. तर मी विनंती करतोय वांजे पोटीप्लस संघाचा कर्णधार प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला विरोधी प्रतिस्पर्धी संघ उपस्थित राहिलाय बेलवली पोटीप्लस संघाचा. तरी आपणास विनंती करतोय कारण मधल्या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी नाणेफेकीचा गोल करायचा आहे. तर कॉम्बॉक्समध्ये बदल होणार आहे. उत्तरार्धामध्ये ज्या 50 धावांचा पाठला कशा पद्धतीने पूर्ण होणार हे ऐकण्यासाठी घेऊन जातो आमचे सहकारी समालोचक मंगेश पाटील शिरवणी यांच्याकडे. तरी ते नाणेफेक केली जाईल. थँक्स प्रदीप भोईर सर. नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला चॅलेंजर बेलवली विपक्ष श्रीमलंग स्पोर्ट बाबंजे क्रिकेट संघ. या नरेश पाटील माजी सरपंच बेलवली संगणक आहेत. नरेश पाटील या पण हा उपस्थित आहे. श्रीमलंग स्पोर्ट्स बाबंजे फॉर्चॉन एकनाथ पाटील प्रकाश पाटील आपला एक प्रतिनिधी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. रुपेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वाबंजे क्रिकेट संघ संगणक या तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. मधुकर शेठ पाटील माजी सरपंच डेरिवली यांचा सन्मान केला जाईल. या आणि त्याचबरोबर रमाकांत पाटील लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आहे. आपला सन्मान इथे केला जाईल. सरपंच एकनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मधुकर पाटील साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. आणि दिनेश शेठ पाडेकर आपण या मधुकर पाटील साहेबांचा हेतूची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार विद्यमान सरपंच श्री एकनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. एकनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि दोन्ही एकमेकांचे सोयरे आहेत बघा. या मधुकर शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. डेरिवली गाव ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं त्या अधिकाऱ्यांनी आदरणीय मधुकर शेठ पाटील साहेबांचा हेतूची सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार एकनाथ नामदेव पाटील साहेब आमचे नरेश सोनावणे त्याचबरोबर एकनाथ मुंबईकर आणि दिनेश शेठ पाडेकर यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जात आहे. चला नाणेफेक इथे लगेच नाणेफेक सुद्धा आपण इथे करणार आहोत. मधुकर शेठ पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर रमाकांत पाटील उपस्थित आहेत. दिनेश पाडेकरांचे भाचे परिवार या रमाकांतचा सन्मान इथे केला जाईल. चला या नरेश सोनवणे यांच्या शुभ हस्ते रमाकांत पाटील शेतकरी कामगार पक्ष लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष रमाकांत पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. यानंतर नाणेफेक यानंतर नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. नरेश पाटील आपण ऋषी गोंधली चला नाणेफेक केली जाईल. मधुकर शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाणार आहे. या मधुकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते बेलवली क्रिकेट संघ. चला ऋषी या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला बेलवली 40+ चॅलेंजर बेलवली विपक्ष श्रीमलंग स्पोर्ट्स बाबंजे ऋषी गोंधली यांना पाहतो ऋषिकेश. या नरेश परेशभाई पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ श्रीमलंग स्पोर्ट्स बाबंजे आपण इथे पाहतो. चला नाणेफेक इथे केली जाईल.
मधुकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे. रमाकांत पाटील लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आहेत. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल चॅलेंजर बेलवली नरेश नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय फिल्डिंग येऊ शतक संघटनेचा निर्णय तर त्यांचा सुद्धा सन्मानित केला जाणार आहे. त्यांचा या इथे सरपंच साहेब आपण माजी सरपंच बेलवली ग्रामपंचायत आपण नरेश पाटील यांचा सन्मानित करूया. नरेश पाटील बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि 40+ क्रिकेट संघाचं नेतृत्व जे सातत्याने सक्षमरित्या हाताळतात अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील सरपंच साहेबांच्या शुभास्ते केला जात आहे. या रुपेश पाटील यांचा सन्मान केला जाईल. गंगाराम पाटील इथे उपस्थित आहेत. या त्यांचा सन्मानित केला जाणार आहे. रुपेशा चला खेळ स्टार्ट. तर थँक्यू सो मच महागुरु तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. डेरिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आणि रमाकांत शेठ पाटील लाल ब्रिगेड संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. तर सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करायचं 4 षटक 24 बॉल आणि 50 धाब्यांचं लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचं. तोंडरे टीमला समोर एक ताकद खेळाडू रायगडचा डाण्यावाग विश्वास पाटील ऑन स्ट्राईक वरती आणि त्यांच्या बॅटमधून आपण एक षटका जरूर पाहिला. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा पुन्हा प्रहार केला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर फटका चांगला एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार. या चिंद्रन चेर डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलय बघायला माझ्या मुजबा देवीच्या पालखीला. टँक डीजे संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती 50 लक्ष हा सेकंड सत्रामध्ये पार करायचा. पहिल्याच 4 ओव्हरमध्ये पहिला पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग साकारली रांजणपाडा टीमनं आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये 49 धावा खरं तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये काढल्या आणि त्याच्यानंतर सेकंड सत्रामध्ये 50 धाब्यांचं लक्ष पार करत असताना सध्या तोंडरे संघा सलामीची जोडी फलंदाज विश्वास पाटील आणि संदीप पाटील ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅकवरती आणि बॅटिंग ट्रॅकवरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल शेखर पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न पाठन चेंडूचा संपर्क झाला नाही. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. बाकअप देण्याचा प्रयत्न सध्या ओव्हरमध्ये करतोय शेखर पाटील. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. समोर विश्वास पाटील रायगडचा ढाण्या वाघ सध्या ऑन स्ट्राईक वरती ऑन फायर करत असताना मॅच मध्ये प्रहार केलाय. हा देखील फटका चांगला चेंडू चाललाय पंचांचा इशारा आहे. यस एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार. बोलवाला नवीन दस भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. चौकार आहे. ऑन स्क्रीन पाहिलं देखील गेले. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 5 चांगली सुरुवात करून देत असताना सध्या विश्वास पाटील 50 धाब्याचं लक्ष मनामध्ये ठेवला आणि तशा रीतीने सध्या फलंदाजी तोंडरे टीमची पाहायला मिळतं. गोलंदाज शेखर पाटील वरती प्रेशर टाकला कारण की या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार विश्वास पाटील यांच्या बॅटमधून पाहिला. गोलंदाज तयार पुन्हा प्रहार केलाय. हा देखील फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली
सुरुवात चांगली राहिली. बॅटिंग करत असताना तोंडरे टीमच्या संघ 19 या आकड्यावरती तोंडरे टीम खेळताना तोंडरे टीमला शुभेच्छा देत असताना आम्ही पाहतो. खरं तर अधिरा चॅम्पियन बैलाचे मालक राजेश शेठ पाटील, त्याच्यानंतर आदी पाटील असतील, प्रीतमदादा पाटील असतील, तेजेश पाटील असतील, हर्षल पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा 19 आल्या. 24 मध्ये 50 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा विश्वास पाटीलला भरपूर चांगला केस साकारला. सेकंड ओव्हरमध्ये बॅकअप द्यावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला सूर्यकांत मोकल, एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंडवरती संदीप पाटील, ऑन स्ट्राइक गोलंदाज तयार सूर्यकांत. लेट कट केल्याचा प्रयत्न जरूर होता, तिथे मात्र पहिला बॉल निर्धाव फेकला सूर्यकांत मोकलला. 5 सेकंड षटकामध्ये बॅकअप द्यावा लागेल, कारण की पहिला ओव्हरमध्ये धाब्यांची लयलूट केली बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला, आणि त्याच्यानंतर सूर्यकांत मोकल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार सूर्यकांत. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दाबेला प्राधान्य देत असताना स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं फलंदाज संदीप पाटीलनं, आणि पुन्हा एकदा स्ट्राइकवरती फलंदाज विश्वास पाटील. एका दाब्यानं संघ पुढे सरसावला, संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अजूनही 30 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला. समोर विश्वास पाटील रायगडचा डाण्या भाग अगदी चांगला खेळ साकारत असताना मॅच मध्ये तोंडरे टीमसाठी, आणि समोर तेवढा ताकदवर गोलंदाज सूर्यकांत मोकल. प्रहार करण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट ऑन साइडला केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत, टीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एकेरी दुहेरी दाब्याला प्राधान्य देत असताना संघ 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये करता सूर्यकांत मोकल, कारण की पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग राहिली तोंडरे टीमच्या. त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न मात्र संदीप पाडीच्या पाठमधून हा तडाखा पाहायला मिळतो, जिथे ठोकलाय षटकार. पकडल्या तेजस पाडेकर आपण यावा. प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅशसाठी विकासजी भंडारी यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज. षटकाराला संदीप पाटीलच्या बॅटमधून 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती सध्या तोंडरे संघ. पुन्हा प्रहार केला ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला, चेल सोडलाय आणि तिथे जीवनदान दिला फलंदाज संदीप पाटीलला. पण अशा चुका केल्या ना मॅच मध्ये रांजपाडा टीमला तर मॅच पासून दूर जाईल, कारण की प्रत्येक खेळाडूला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल, आणि अशा स्थितीमध्ये संदीप पाटीलला जीवनदान दिला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो पुलटास पास, समोर विश्वास पाटील, तडाखा धमाका पाहायला मिळतं, ठोकला षटकार. टीमसाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय पांडुरंग पाटील हा गोलंदाज. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय. एष्टी रक्षकांना आपली कामगिरी बचावली याची त्या पहिला धक्का फलंदाज संदीप पाटील मैदानातून बाहेर. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एक
ऑन स्क्रीन वरती पाहता खरं तर आयोजक कमिटीचा बाणच तुम्ही कटआउट पाहता. अगदी चांगली स्पर्धा आणि सर्वांची भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. आज स्पर्धेची 6वी रात्र, उद्या स्पर्धेची अंतिम रात्र पाहायला मिळेल. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया खरं तर विजयजी पाटील नागाव, त्याच्यानंतर प्रशांतजी मालिक केरणे, हेमंतजी शेडगे वावंजे या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपण अतिथी मंचकावरती या. तुमचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या बॉलवरती विकेट पांडुरंग पाटीलनं संपादन केल्या. 11 मध्ये 16 धावांची गरज. आडवा बॅटने खेळण्याचा धाडसी निर्णय. बॅटने चेंडूचा संपर्क नाहीये आणि हा देखील डॉट चेंडू फेकला. मॅच मध्ये शिरकाव करतो सध्या रांजणपाडा टीम. समीकरण पाहिलं येणारे 10 बॉल आणि गरजचा मॅच मध्ये अद्याप 16 धावांची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. संदीप पाटीलची विकेट पैदा बाहेर गेले. विश्वास पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रमोद पाटील. प्रहार केला, पटका पसला, चेंडू हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड. चेंडू डिलेबस झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 9 आणि 9 मध्ये करायच्या 14 धावा. हलवापण मॅच मध्ये शिरकाव करतोय, कमबॅक करतोय सध्या रांजणपाडा. 9 मध्ये 14 धावांची गरज. समोर प्रमोद पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंग पाटील. फुटबॉलचा वापर केला, ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. गॅप भरपूर मोठी होती, त्याचा बेनिफिट मिळतील 4 ठोकलाय प्रमोद पाटीलना चौकार. चौकार आल्या. 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार केलाय. सुपर सुपर सेव्ह पटोपरो आयवा कॅच. 300 रुपयाचा कॅश प्राइस गमावलाय. 6 षटका टोकला फलंदाज प्रमोद पाटीलला. संघ 46-46 या आकड्यावरती. अद्याप आता मॅच मध्ये 4 धावांची गरज. बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला बॉल शिल्लक आहेत ते मात्र 7 मध्ये करायच्या 4 धावा. चांगली बॅटिंग होते सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद पाटील 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि तेवढीच चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा फुटबॉलचा वापर जरूर केला. इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. षटक 3रं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 46 या आकड्यावरती. आता शेवटचे 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये 4 धावांची. येणारे 6 बॉल आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे येणाऱ्या 6 बॉल मध्ये 4 धावा कंपल्सरी बनवायला लागतील. समोर आज ओपनर रायगडचा राण्या वाघ. विश्वास पाटील ऑन स्ट्राईक वरती. सलामीवीर साठी आला आता अद्याप खेळपट्टीवरती. भरपूर चांगला खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय वैभव गरत. फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची गरज. विकेट आली. 2रा धक्का टीम तोंडेला. विश्वास पाटील मैदानातून बाहेर. व्यासपीठावरती शुभागमन झालंय. गंगारामजी पाटील शेरॉन मॅनेजर यांचे इथे शुभागमन झालंय. त्याच्यानंतर न्यू बाईक झोनचे मालक नितेश शेट वाघमारे यांचे इथे शुभागमन झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर प्रशांतजी माली HDFC मॅनेजर यांचे इथे शुभागमन झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर विजयजी पाटील नागाव, विशालजी पवार
त्याच्यानंतर बोलेजी पाटील या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा, स्पर्धेची 6वी रात्र. द्वितीय फेरीमधली पहिली मॅच. एका साईडला तोंडऱ्यान त्याला फाईट करतोय रांजणपाडा. 5 मध्ये 4 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष पाटील दाखल झालाय. हा ट्रॅकर फाईन मध्ये चेंडू वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू मात्र जाईल बॉन्डलाईनच्या बाहेर. 4 धाब्यासाठी सामना जिंकला. अभिनंदन टीम तोंडरे. हार्ड लक रांजणपाडा टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलं. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. बड्डे पाय आज वाढदिवस. भरतदादा कुंभारकर, तुम्हाला आमच्या समालोचन डिपार्टमेंटच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. प्रबोधदादा पाटील, आपण